मकर राशीसाठी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी करावयाचे सोपे वास्तू उपाय. नवीन वर्षापूर्वी नकारात्मक ऊर्जा कशी बाहेर काढावी. मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे शिस्त, स्वच्छता, नियम, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जेची वाहतूक यांना या राशीत खास महत्त्व दिले जाते. वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे ऊर्जा बदलण्याचा, घरातील कंपन शुद्ध करण्याचा आणि नवीन वर्षासाठी चांगल्या शक्तींना आमंत्रण देण्याचा अत्यंत शुभ क्षण. मकर राशीच्या जातकांनी या दिवशी केलेले विशिष्ट वास्तू उपाय घरात सुखशांती, पैशाची वाढ, कामामध्ये यश आणि कुटुंबात सौहार्द घेऊन येतात. खालील उपाय केवळ वास्तुशास्त्राशी संबंधित नाहीत, तर ते मानसिक, आध्यात्मिक आणि ऊर्जा शुद्धीकरणाच्या पातळीवर कार्य करतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचे वास्तू उपाय. घराची संपूर्ण स्वच्छता करा. मकर राशीसाठी घराची स्वच्छता ही केवळ नेहमीचीच साफसफाई नसते, ती ऊर्जा शुद्ध करण्याची मुख्य प्रक्रिया असते. कोपऱ्यातील जाळी, धूळ, अनावश्यक वस्तू किंवा तुटकं सामान त्वरित काढून टाका. जुन्या किंवा न वापरात येणाऱ्या वस्तू घरात ठेवल्या तर शनीची ऊर्जा अडचण निर्माण करते. त्यामुळे नवीन वर्षाचा एक दिवस आधी त्या बाहेर काढणे अत्यंत शुभ. मीठ पाण्याने पुसून काढा. मीठ नकारात्मक कंपन शोषून घेते. एका बादलीत कोमट पाण्यात 2 चमचे सैंधव मीठ घालून घरातील मजले पुसा. विशेषतः प्रवेशद्वार, हॉल, स्वयंपाकघर आणि बेडरूम या ठिकाणी हा उपाय अत्यंत प्रभावी. हा उपाय केल्याने घरातील जुन्या, अडकलेल्या किंवा स्थिर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडतात. धूप, लोबान किंवा गुगुळ धुराचा प्रयोग. अग्नी आणि सुगंध हे दोन्ही ऊर्जेला पवित्र बनवतात. संध्याकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी लोबांचा किंवा गुगुळ धुपाचा धूर संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये, बाथरूमजवळ, तसेच जिथे तुम्हाला वातावरण जड वाटते तिथे धूप हलका फिरवा. घरातील सूक्ष्म कंपन जागेतून नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर काढतात. दरवाजाजवळ ऊर्जा अडथळे दूर करा. मुख्य दरवाजा स्वच्छ, प्रकाशमान आणि अडथळे मुक्त ठेवा. दरवाजासमोर कचरा, चपलांचा ढीग किंवा तुटकं पाय पुसणं अडकलेली ऊर्जा वाढते. नवीन पाय पुसणं ठेवल्यास वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होते. मकर राशीने डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी करावयाचे विशेष वास्तू उपाय. मुख्य दरवाजाला पानांची, कुंकवाची आणि फुलांची तोरणं. दरवाजाला किमान 2 आंब्याची पाने किंवा तुळशीची छोटी पाने लावून एक छोटं तोरण बनवा. यामुळे घरात देवी देवतांची ऊर्जा कायम राहते. तसेच यामुळे वाईट शक्ती दूर राहतात. घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश भरा, कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा आहे. एका तांब्या किंवा चांदीच्या कलशात स्वच्छ पाणी, तुळशीची छोटी पानं आणि थोडे गंगाजल घाला. हा कलश ठेवताना मनोभावे प्रार्थना करा. घरात शांती राहो, समृद्धी वाढो आणि वर्षभर स्थैर्य राहो. मकर राशीसाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे, कारण शनीला स्थिर जल ऊर्जा प्रिय असते. दक्षिण दिशेतील जड वस्तू व्यवस्थित करा. दक्षिण दिशेचा स्वामी यम आणि शनी येथे अव्यवस्था, तुटलेले फर्निचर किंवा जुन्या वस्तू ठेवल्या तर शनी अडथळे निर्माण करतो. दक्षिणेकडील जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्यास करिअर, व्यवसाय आणि पैशांचा प्रवाह सुधारतो. घरात ध्वनी ऊर्जा सक्रिय करा. धातूची घंटी किंवा विंड चाइम लावल्यास ऊर्जेचा प्रवाह हलका आणि सकारात्मक राहतो. प्रवेशद्वाराजवळ पितळी घंटी लावा आणि नवीन वर्षाचा एक दिवस आधीच 3 ते 7 वेळा वाजवा. यामुळे ऊर्जा स्थिर होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवीन वर्षात सकारात्मकता आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी सोप्या वास्तू टिप्स. गुरुवारचा दिवा न चुकता लावा, कारण गुरु हा दैवी ज्ञान, सुख आणि समृद्धीचा ग्रह आहे. आठवड्यातून किमान एकदा गुरुवारी घरात तुपाचा दिवा लावल्यास धनयोग, घरातील एकता आणि प्रगती वाढते. घरात तुळशीचा किंवा मोगऱ्याचा सुगंध हा कायम ठेवा. सुगंध मनाला शांत करतो आणि देवतांची ऊर्जा स्थिर ठेवतो. मकर राशीने घरात जड किंवा कृत्रिम सुगंधांपेक्षा नैसर्गिक सुगंध वापरल्यास मन स्थिर होते. प्रत्येक आठवड्यात एक दिवस घरात शांतता दिवस ठेवा. टीव्ही किंवा मोठ्या आवाजातील संगीत न वापरता साधी, शांत संध्याकाळ घालवा. यामुळे कुटुंबातील नात्यांमध्ये संतुलन राहते. देवघरात पांढरी किंवा पिवळी फुले ठेवा. गुरुमाऊलींना हे रंग अत्यंत प्रिय आहेत. फुले ताजी ठेवा. सुकलेली फुले लगेचच काढून टाका. बेडरूममध्ये आरसे किंवा व्यवस्था टाळा.
बेडसमोर आरसा असल्यास ऊर्जा परावर्तित होते आणि मानसिक अस्थिरता यामुळे वाढू शकते. बेडखाली वस्तू ठेवू नका. हे आरोग्य आणि नात्यांवर यामुळे परिणाम करते. डिसेंबरचा शेवटचा दिवस हा मकर राशीसाठी नवीन ऊर्जा तयार करण्याचा अत्यंत शक्तिशाली दिवस असतो. या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा पुसून काढली, धुपाने घर शुद्ध केले, मीठ पाण्याने मजले पुसले आणि ईशान्य दिशेला कलश ठेवला तर घरात दैवी ऊर्जा ही सक्रिय होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सकारात्मकता, गुरुमाऊलींचा आशीर्वाद, आर्थिक स्थैर्य, कुटुंबातील प्रेम आणि समृद्धी वाढवण्यासाठी हे उपाय मकर राशीला विशेषतः शुभ आणि फलदायी ठरतात. नियमित शिस्त, स्वच्छता, शांतता आणि डिवोशनल वातावरण टिकून ठेवल्यास संपूर्ण नवीन वर्ष एक नवीन प्रकाश घेऊन येईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.